पुण्यात जैन बांधवांचं आंदोलन, मुंबईतील जैन मंदिराच्या कारवाईचा निषेध, तर पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। वक्फ कायद्याबाबत भाजपची आज कार्यशाळा, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि मुख्यमंत्री फडणवीस करणार मार्गदर्शन। आज 3 वाजता गरवारे क्लब इथे होणार कार्यशाळा। शरद पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र, बारामतीतील शैक्षणिक संस्थेच्या बैठकीनिमित्त एकत्र, तर बैठकीला योगेंद्र पवारही उपस्थित। शरद पवार आज बारामती दौऱ्यावर, शरद पवार यांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी। शरद पवार विद्या प्रतिष्ठान येथे आयोजित बैठकीला उपस्थित राहणार। राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर, ब्राउन विद्यापीठात भाषण देणार, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणार। ड्रेस कोड फक्त शिक्षक किंवा पोलिसांनाच कशाला, मंत्र्यांनाही ड्रेस कोड द्या, सामना अग्रलेखातून सरकारला सवाल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची नियमित आढावा बैठक, दुपारी 2 वाजता आढावा बैठक। ठाकरेंचे खासदार आणि मुंबईतील आमदार बैठकीला उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे कुटुंबियांसोबत परदेश दौऱ्यावर, राज ठाकरेही सध्या कुटुंबियांसोबत परदेशात। दोन्ही बंधू मुंबईत परतल्यावर एकत्र येण्याच्या चर्चांना गती मिळण्याची शक्यता आहे। खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा बसणार उपोषणाला, उद्या सकाळी सिंचन भवन बाहेर उपोषणाला बसणार। पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा योजनेसाठी आंदोलन करणार। भारतीय कामगार सेनेची कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांची फेरनियुक्ती। विलेपार्लेच्या जैन मंदिराबाबत आज सुनावणी, मंदिराचं कामकाज अधिकृत असल्याचा मंदिर ट्रस्टचा दावा। ट्रस्टने राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीची आज सुनावणी। नागपूर शिक्षण घोटाळा प्रकरण, 5 अधिकारी कर्मचाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर। नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय। तहूर राणाची कुटुंबियाशी बोलण्यासाठी धडपड, कुटुंबियाशी बोलण्याच्या परवानगीसाठी न्यायालयात धाव। न्यायालयाला 23 एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे कोर्टाचे निर्देश। हिंदी सक्तीवरून भाजप मनसेत बॅनर वॉर, ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती। भाजपच्या बॅनरबाजीला मनसेचं प्रत्युत्तर। धाराशिवमध्ये नागरिकांना आजारी पडल्यानंतर आयुष्यमान कार्डची आठवण, लोकांमध्ये आयुष्यमान कार्डबाबत जनजागृती नाही, डॉक्टर ओम प्रकाश शेटे यांचं वक्तव्य। अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना प्रशासकीय गतिमानता पुरस्कार प्राप्त, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण। पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या मार्फत राष्ट्रपतींना साकडे। पीओपी मूर्तीवर मुंबईत बंदी कायम, मूर्तिकारांसोबत पालिका मुख्यालयात बैठक। मूर्तिकारांच्या सर्व संघटनांबरोबर 24 एप्रिलला बैठक। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नव्या शिक्षण धोरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे। राज्यातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे। जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचं आज अनावरण, बॉम्ब स्टॉप एक्सचेंज समोर उभारणार पुतळ्यात। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक। आज दुपारी टिळक भवन येथे बैठकीचं आयोजन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज बैठक, संध्याकाळी 7 वाजता देवगिरी निवासस्थानी होणार बैठक। आमदारांची आज आणि पक्षप्रमुख अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 एप्रिलला सिंधुदुर्ग दौऱ्यावर, कुडाळ एसटी स्टँड मैदानावर भरणार महामेळावा। काँग्रेस नेते माजी खासदार हुसेन दलवाई आज नाशिक दौऱ्यावर, नाशिकच्या काठे गल्लीतील परिसरातील अनधिकृत दर्गा पडल्यानंतर दलवाई पाहणी करून नागरिकांसोबत संवाद साधणार। माजी खासदार संजय काका पाटलांसाठी भाजपचे दरवाजे बंद, विशाल पाटलांनी दिलेल्या ऑफरवर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण।
तुर्तास उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत कोणीही बोलू नका. राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना. परदेशातून मुंबईत आल्यावर 29 एप्रिलला राज ठाकरे स्वतः भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी आरोपी अभय कुरंदकरला जन्मठेप. पनवेल सत्र न्यायालयाचा निर्णय, तर अन्य 2 आरोपींना 7 वर्षांची शिक्षा. पुण्यात रस्ते दुरुस्तीच्या 65 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता. महापालिकेच्या अंदाज समितीच्या बैठकीत मान्यता. तातडीच्या कामांसाठीच्या निविदाचा कालावधी कमी करण्याचा निर्णय. ठाकरे बंधू एकत्र आल्यास कायमच शेतात जाऊ, कायमच संघाच्या शाखेत जाऊ अशी काहींना भीती. संजय राऊतांचा शिंदे फडणवीसांना खोचक टोला. पोर्शे प्रकरणात सर्वात मोठी अपडेट. ससूनच्या 2 डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना निलंबित. आरोपींचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी निलंबन. बुलढाण्यात केस गळतीनंतर आता नखगळती. 2 दिवसात 56 रुग्ण आढळले. संपूर्ण तपासणीनंतरच नखगळतीचे कारण स्पष्ट होणार. झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी. झिशान सिद्दीकींच्या मेल आयडीवर धमकीचा मेल. वडिलांसारखे तुझेही हाल करू. मेलवरून धमकी. मेलवरून 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी. एटीएम वापरणं महागणार. आपलेच पैसे काढायला आणि मोजायलाही द्यावे लागणार पैसे. बॅलन्स चेक करण्यासाठीही खिसा कापला जाणार. देखभाल खर्च वाढल्याने एटीएम शुल्कात वाढ. मुंबईवर पाणी कपातीचे संकट. तलावांमधील पाणीसाठा आलाय 28%. मुंबईत तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढताय. तर वाढत्या उन्हामुळे पाणीसाठ्यात घट. वर्ध्यात आणखी 2 दिवस उष्णतेची लाट. तापमान 43 अंशावर. नागरिकांना आरोग्याची काळजी घ्या असं आवाहन. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री ज्योतिकाने पतीसह घेतलं अंबाबाई देवीचं दर्शन. दर्शनाचे पोस्ट सोशल मीडियावर शेअर. पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालिका आयुक्त शेखरांना पुरस्कार प्रदान. पेट्रोल डिझेलच्या गाड्या हद्दपार केल्यास अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. परिवहन विभागाचे उच्च न्यायालयात भीती व्यक्त करणारं प्रतिज्ञापत्र. मुंबईत केवळ सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहन चालवण्याचा परिणाम. महाराष्ट्र लॉटरीसाठी राज्यात केरळ पॅटर्न राबवणार. मुनगंटीवारांच्या अध्यक्षतेत समिती गठीत. समिती करणार केरळ राज्य लॉटरीचा अभ्यास दौरा. महाराष्ट्रावर पाणी टंचाईचे महासंकट. गावखेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई. 358 गाव आणि 1026 वाड्या वस्त्यांना टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. छत्रपती संभाजीनगरमध्ये वीज आणि पाण्याअभावी उद्योजक मेटाकुटीला. महावितरणाचे फीडर बसेना. तर पाणी टंचाईमुळे पाणी मिळणं अडचणींवर तात्काळ दूर करण्याची उद्योजकांची मागणी. धुळे शहराला मिळणार 1 दिवसाआड पाणी पुरवठा. पालिकेनं 25 ठिकाणी फीडर लाईनमध्ये बदल केल्यानं शहरातील जवळपास 70% भागात होतो 1 दिवसाआड पाणी पुरवठा. अमरावती शहराचा पाणी पुरवठा 2 दिवस बंद राहणार. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची माहिती. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद. धाराशिवच्या मध्यवर्ती बस स्थानकात ऐन उन्हाळ्यात प्रवाशांची लूट. पाणी बॉटलची किंमत 15 रुपये असताना प्रवाशांना विकली जातीये 20 रुपयाला. प्रवाशांची लूट करणाऱ्या विक्रेत्यावर कोणाचा वरदहस्त? प्रवाशांमधून विचारला जातोय प्रश्न. चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढल्याने पाण्याचे संकट. त्यामुळे विविध भागात महापालिकेच्या 12 टँकरनं पाणी पुरवठा करत 90 ठिकाणी बसवल्या तात्पुरत्या पाण्याच्या टाक्या. नागपुरात वाढली 4,63,000 झाडं. 14 वर्षांनंतर वृक्षगणनेतून समोर आली आहे आकडेवारी. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना दिलासा. चंद्रपूर जगात सर्वात उष्ण शहर ठरलंय. शहराचा पारा 45.6 अंशावर पोहोचलाय. तर पुढील 5 दिवस विदर्भ मराठवाड्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 44.10% तर उन्हाचा तडाखा वाढत असल्याने पाणी पातळी झपाट्याने कमी.
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात नागरिकांचा मूकमोर्चा वाढती गुन्हेगारी थांबवा या प्रमुख मागणीसाठी काढण्यात आलाय मूकमोर्चा। काळ्या फिती लावून मूकमोर्चा मोठ्या संख्येनं महिला पुरुषांचा सहभाग आहे। दिव्यांगत्वाचा तपशील विधिग्राह्य म्हणजेच व्हॅलिडेट नसल्यास एमपीएससी पदभरतीमध्ये अर्ज करण्यास मनाई, प्रसिद्ध पत्रकाद्वारे माहिती। सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार, उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, आयुक्तांकडून 27 एप्रिलचा मुहूर्त। खड्डे भरण्याच्या खर्चात मुंबई पालिकेकडून 60% कपात, मोठ्या प्रमाणावर रस्ते काँक्रिटीकरण सुरू असल्यानं हा निर्णय तर खड्डे भरण्यासाठी पालिकेकडून 79 कोटी खर्च केले जाणार। देशात 4थ्या क्रमांकाचे सर्वोच्च तापमान, अमरावतीत जिल्ह्याचे 44.6 अंशावर तर आणखी 2 दिवस उष्णतेची लाट, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। देशातील 45.6 अंश सेल्सिअस इतकी सर्वाधिक तापमानाची नोंद, चंद्रपूर देशातील सर्वाधिक उष्ण शहर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।